न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय होऊ दे व्हायरल. इथून पुढचा अर्धा तास काही खास व्हायरल व्हिडिओ, पण त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना शिंदेंचीच राहणार. निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? सत्ता संघर्षावरच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांचा प्रश्न. राज्यपालांच्या बहुमत चाचणी घेण्याच्या कृतीवर दर्शवली नापसंती. महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांची तुफान टोलेबाजी. मी घरी बसून जे केलं ते सुरत आणि गुवाहाटीला जाऊन जमलं नाही, शिंदे फडणवीसांना टोला. सीमा भागातील नागरिकांना आरोग्य विमा कवच दिल्यानं कर्नाटकचे मुख्यमंत्री खवळले. योजनेचा लाभ घेण्यापासून सीमावासियांना रोखण्याचा मुंबईचा निर्धार. वारी करणाऱ्या कन्नडिगांना अनुदान देण्याची ही घोषणा. बेळगावमध्ये सीमावासियांच्या बैठकीत जोरदार राडा. शुभम शेळके आणि इतरांमध्ये तुफान वादावादी. राज्य सरकार शेतकरी लॉंग मार्चला सामोरं जाणार. मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे लवकरच शेतकऱ्यांशी चर्चा करणार. शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल करून विरोधकांनी महिलांचा अपमान केला. आमदार प्रकाश सुर्वे यांचा विरोधकांवर आरोप. पुण्याच्या औंध इथे पत्नी आणि 9 वर्षीय मुलाची हत्या करून तरुणाची आत्महत्या. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. पुण्यामध्ये PMPL बस चालकाला बेदम मारहाण. चालक शशांक देशमाने यांना महिलेकडून क्षुल्लक कारणावरून मारहाण. आणि नाशिकच्या भारतनगरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला स्थानिकांचा हल्ला. ईशान पठाण नावाच्या व्यक्तीच्या घरातील वीज चोरी पकडल्यानं मारहाण. आणि आता होऊ दे व्हायरल. सोशल मीडियावर मंडळी अनेक अप्रतिम डान्स मूव्हचे व्हायरल व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. पण हा असा व्हिडिओ आहे तुम्ही कधी पाहिला नसेल, कारण हा व्हिडिओ कुठला आहे कळू शकलेलं नाही. मात्र हा व्हिडिओ एका लग्न सोहळ्याचा आहे, ज्यामध्ये या काकूंनी कोंबडी डान्स केला आहे. अचानक या काकू डीजेच्या तालावर नाचू लागतात आणि यानंतर उपस्थित महिलाही अचंबित होतात. भारतीय विवाहांमध्ये विविध प्रकारचे विधी केले जातात. या दरम्यान अनेक विनोदी किस्से घडतात. हा लेटेस्ट व्हिडिओ देखील अशाच प्रकारचा आहे, जो पाहून अनेकांना हसू आवरत नाही. एका लग्न समारंभात मेहुणीनं भावजींना रसगुल्ला भरवतानाचा हा व्हिडिओ आहे. या क्लिपमध्ये वधूवर स्टेजवर बसलेले दिसत आहेत, जिथे काही मुली सुद्धा हजर आहेत. दरम्यान एका तरुणीला विधीसाठी वराला रसगुल्ला खायला द्यायचा आहे. जेव्हा तरुणी वराला रसगुल्ला भरवायला जाते, तेव्हा तो तिचा हात धरून रसगुल्ला खाण्याचा प्रयत्न करतो. मग लगेच ती तरुणी सुद्धा रसगुल्ला खाऊन वराची फजिती करते. हे दृश्य पाहून आजूबाजूचे सगळेच जण हसू लागले. आता हा व्हिडिओ जो पाहताय तो नेमका कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र या महिला इतका जीवघेणा प्रवास करून गाव ते शहर असा प्रवास करतात. हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होतोय आणि ट्रेंडिंग सुद्धा आहे. नेटिझन्स या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत. मूलभूत सुविधा निर्माण न करता समृद्धी आणि मेट्रोच्या मागे आपण लागतोय, पण ह्या गोष्टी सुद्धा कशा आवश्यक आहेत आणि आपलं दररोजचं जीवन अनेकांना कसं धोक्यात काढावं लागतं याचा हा उत्तम नमुना आहे. कावळा हा तसा
सगळ्यांचा नावडता प्राणी, पण एका व्यक्तीनं कावळा पाळलाय. हा कावळा चक्क सलूनमध्ये बसल्याचं दिसतंय. आणि मुख्य म्हणजे तुम्हीच पहा, हा कावळा त्याचं स्वतःचं कसं कौतुक करून घेतोय. डोक्यावरून ब्रश फिरवणं या कावळ्याला प्रचंड आवडतं असं दिसतंय. एखाद्या झाडाची पानगळ सुद्धा किती मनमोहक असू शकते त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. ही दृश्य आहेत पानगळीची. साल नावाच्या झाडाची ही अद्भुत आणि मनमोहक पानं गळतायत. पहा, जणू काही बकुळीची फुलंच खालती पडतायत. तुम्ही कधी खोल समुद्रात बोट रायडिंगला गेला आहात आणि पक्षी तुमच्या बोटीच्या समांतर उडतायत असं पाहायला मिळालं असेल. पण हा व्हिडिओ पहा. यामध्ये पक्ष्यांना चक्क बोट राईड करायची आणि हे पक्षी पर्यटकांना त्यांना हात लावू देत आहेत. पर्यटकांच्या बाजूला बसून जणू काही बोट राईडचा आनंद घेत आहेत. एक मांजर दारूचा ग्लास पाहून चक्क दारू पिताना व्हिडिओ दिसत आहे आणि दारू पिऊन झाल्यानंतर तिची चाल काय आहे हे तुम्हीच बघा या व्हिडिओतनं. जर तुला विचारलं कोणी की तू एवढी स्मार्ट कशी आहे तर तू काय बोलणार? लहान मुली गोड असतात आणि बाबांच्या जास्त लाडक्या. या व्हिडिओतील चिमुरडी सुद्धा अशीच खूप गोड आहे आणि तिच्या बाबांनी विचारलेल्या प्रश्नांना ती सोयीनं खूप छान उत्तरं देते. जर तुला विचारलं कोणी की तू एवढी स्मार्ट कशी आहे तर तू काय बोलणार? आणि जर तुला कोणी विचारलं तू दिवसभर बडबड कशी करत असतेस ग? श्रीजा, जर तुला विचारलं कोणी. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. गावातल्या सरपंचांनी काढलेल्या या फतव्यामुळे मुलं चांगलीच कोमात गेली आहेत. रोज संध्याकाळी 2 तास 6 ते 8 टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवून पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे आणि जी मुलं अभ्यास करताना दिसणार नाहीत त्या पालकांच्याकडून 1000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. असाच सरपंच आमच्याही गावात पाहिजे अशा कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. आज संध्याकाळपासून 2 तास 6 ते 8 वाजेपर्यंत टीव्ही बंद ठेवायची, मोबाईल बंद ठेवायचा. तसेच लहान मुलाकुंड व मोठ्या कुंड आई वडिलांनी अभ्यास करून घ्यायचा आहे. तेवढ्या 2 तासात टीव्ही चालू दिसली, मोबाईल चालू दिसला, योग्य ती कारवाई केली जाईल आणि 1000 रुपये दंड घेतला जाईल. तसेच रोज संध्याकाळ 6 वाजता भोंगा वाजला जाईल. भोंगा वाजला की 6 वाजल्या की 6 ते 8 पर्यंत मुलांना अभ्यासाला बसवायचं पालकाचं काम आहे. सगळ्यांनी अभ्यासाला बसायचं आहे. तेवढ्या दरम्यान जर कोण घावला, अभ्यास न केल्याला व टीव्ही जर चालू दिसली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि 1000 रुपये दंड घेतला जाईल. हो, लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. आता हेच पहा ना, ही चिमुरडी पावडरचा डब्बा घेऊन कसा मेकअप करायचा ते सांगते. तू काय लावते? काय केलंय क्रिशा? मेकअप. वाव, व्हेरी नाईस. कोण करतं असा मेकअप? आई असं करते. आणि तुझ्या हातात काय आहे? मेहंदी. नाही, तू काय लावतेस तोंडाला? ओके, छान दिसतेस. वाव, व्हेरी नाईस. एकदम सुंदर. काय केलंय क्रिशा? मेकअप. वाव.
लहान मुलांना तुम्ही जसं शिकवाल तसं ते अनुकरण करतात, हो का नाही? आता ही चिमुरडी रडते, पण ती तिच्या वडिलांना सॉरी म्हणायला सांगते. तिच्या वडिलांनी तिला मारलंय, पण चुकलं असेल तर सॉरी म्हणायचं आणि सॉरी म्हटल्यानंतर थँक्यू, इट्स ओके सुद्धा म्हणायचं. हे सुद्धा या चिमुरडीला कळतंय आणि ती रडता रडता सुद्धा तिच्या वडिलांना इट्स ओके असं गोड शब्दात म्हणते. काय म्हणू? का बरं? का बरं म्हणू सॉरी? मी मारला म्हणून सॉरी म्हणू? बरं सॉरी सॉरी. हा ठीक. फॅशनच्या नावाखाली हल्ली काही पण पाहायला मिळतं आणि असाच एक व्हिडिओ समोर आला. आता हा उंच माणूस त्याच्यासारखीच उंच पॅन्ट घालून शहरातल्या रस्त्यावर फिरताना दिसतोय. अगदी छातीपर्यंत इन केलेली ही पॅन्ट आणि टाय लावलेल्या या व्यक्तीला नेटिझन्स 2023 ची फॅशन अशी कमेंट करतात. Aujourd'hui aussi, c'est un autre jour. Le monde part en couille. J'ai du mal à imaginer. Là, le titre. Aujourd'hui aussi, c'est un autre jour. आता हे वासरू पहा, बंद असलेल्या गोठ्याचं दार ते लिलया उघडतंय. वासरू जिभेनं गोठ्याची कडी उघडताना दिसतंय. नेटिझन्स या व्हिडिओवर इंटेलिजंट वासरू म्हणून कमेंट करताना दिसत आहेत. रणथंबोर नॅशनल पार्क मधला हा व्हिडिओ आहे असं म्हणतात. नेटिझन्स या व्हिडिओला पाहून शेळ्यांचं झाड किंवा शेळ्यांची शाळा असं म्हणतात. अभयारण्यात असलेल्या पर्यटकांना घाबरून या शेळ्या झाडावर चढल्या असल्याचं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे. तर काही जण म्हणतात बाकी कुठेच खायला मिळत नाही, मग खायला मिळण्याच्या ठिकाणी शेळ्या जमणारच. खरंच हे शेळ्यांचं झाड असल्याचंच दिसतंय. मुक्या प्राण्यांना सुद्धा कसं कळतं बुवा, असंच म्हणतायत अनेक जण. काही व्हिडिओमध्ये प्राण्यांचा निरागसपणा सगळ्यांनाच भावतो, तर काही जण बुद्धिचातुर्य पाहून अक्षरशः अवाक होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय, जो पाहून सगळ्यात पहिले आठवत आहेत ते म्हणजे शोले चित्रपटातील जय आणि वीरू. या व्हिडिओमध्ये दोन माकडं चक्क सायकल, एका माकडानं काढलं दुकान, आली गिराईक छान छान. हे गाणं तुम्ही कदाचित लहानपणी ऐकलं असेल, नसेल तर नक्की ऐका. आतापर्यंत हे फक्त गाण्यात ऐकलं होतं, पण अहो हे इथे प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. खरंच एक माकड दुकानात बसून भाजी विकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हे माकड प्रत्यक्ष भाजीच्या दुकानात बसलंय आणि विशेष म्हणजे हे माकड कोणतीही नासधूस करत नाहीये. शांतपणे भाजीकडे पाहतंय, कोण येतंय का गिराईक त्यांच्याकडे पाहत बसलाय. अर्थात या दुकानात खरेदी करायला जायचं किती जणांनी डेअरिंग केलं ते लवकरच कळेल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक ब्रेकिंग न्यूज हाती येते नवी मुंबईतून. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात गोळीबाराची जबरदस्त घटना समोर आली आहे आणि यामध्ये दोघा जणांनी बाईकवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती मिळते. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीवर या दोघांनी बाईकवरून येऊन गोळीबार केला त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचं सुद्धा समजतंय. पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा युद्ध पातळीवर शोध सुरू झालाय. दरम्यान ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याची ओळख पटवण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे. आपण काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो आहोत. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरातली ही घटना आहे. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्य घेऊन येतोय दिवसभरातल्या काही खास बातम्या.